आयुष्यात काही कमवायचं तर तुमचे इरादे मजबूत असायला हवेत आणि तुमच्या निश्चयामध्ये दम असायला पाहिजे. कावळ्यांनी टोकलं म्हणून गरुड कधी उंच भरारी घ्यायचा थांबत नाही. तसंच आयुष्यात मग कितीही अडचणी आल्या, लोकांनी कितीही तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचताच जर तुमचे इरादे मजबूत असतील तर. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी एक गुड न्यूज घेऊन आलेले आहे, ज्याच्याबद्दल तुम्ही मला रिक्वेस्ट केली होती. ज्यावेळेला मी तलाठी भरतीबद्दलची एक अपडेट असणारा व्हिडिओ आणि कुठल्या चुका तुम्ही करायला नकोत याच्याबद्दलचा व्हिडिओ अपलोड केला होता, त्याच्या कमेंटमध्ये बऱ्याच जणांनी मला याबद्दल रिक्वेस्ट केली होती. शिवाय आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पण मोठ्या प्रमाणावरती रिक्वेस्ट करण्यात आली की मॅम प्लीज तलाठी भरतीसाठी स्टडी प्लॅन, म्हणजे ऑलरेडी तर मी दिलेला आहे पण त्यासोबतच असा स्टडी प्लॅन घेऊन या जिथे डेली टार्गेट्स मिळतील. म्हणजे आम्हाला सुद्धा करताना की एक माहिती असतं की सकाळी टार्गेट मिळाल्यानंतर आज हे दिवसभरामध्ये कंप्लीट करायचं. सो जे विद्यार्थी तलाठी भरतीला फोकस करतायत आणि जाहिरात नाही, जाहिरात येईल की नाही, जाहिरातीबद्दल रोज आपण काहीतरी नवीन नवीन अपडेट्स ऐकतोय. काही लोक म्हणतात की जेव्हा येईल तेव्हा येईल, आपण अभ्यास करायला पाहिजे. काही लोक म्हणतात की काही नाही, फक्त गाजर दाखवलं जाते, भरती वगैरे होणार नाही आहे आणि या भानगडीत पडू नका. तर तुम्हाला माहिती की तुम्हाला पोस्ट मिळवायची आहे, तुम्हाला काहीतरी करायचं आहे, तर अर्थात त्याच्यासाठी प्रयत्न करत राहावे लागणार आहेत. मग तुमची ही कन्सिस्टन्सी कुठेतरी मेंटेन राहावी आणि जाहिरात नाही म्हणून उगीच अभ्यासामध्ये तुम्ही घाळ पडू नये म्हणून हा एक नवीन उपक्रम किंवा मी असं म्हणेन की एक नवीन टार्गेट चॅलेंज तुमच्यासाठी मी घेऊन येते. हे कम्प्लिटली फ्री असणार आहे, त्यामुळे त्याच्या बाबतीत निश्चिंत राहा. आता हे जे आपण म्हणजे तलाठीचा जर तुम्ही अभ्यासक्रम पाहिला तर तुम्हाला माहिती आहे की मराठी आहे, इंग्लिश आहे, मॅथ्स रिझनिंग आहे आणि GK आहे. हे जे 4 सब्जेक्ट आहेत याचे प्रत्येकी 25 प्रश्न येणार तुम्हाला आणि टोटल मार्क्स तुमचे असतील किती, 200. कारण एक प्रश्न जो आहे तो तुमचा 2 मार्क्ससाठी येतो, ठीक आहे. त्याच्यामुळे म्हणजे 100 प्रश्न असतील आणि 200 गुण असतील. मग जर हे 200 मार्क्स जे आहेत त्यांची जर तुम्हाला तयारी करायची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे. अर्थातच पहिल्यांदा तुम्हाला जे तुमचे स्कोरिंगवाले सब्जेक्ट आहेत त्याच्यावरती फोकस करायला पाहिजे. जोपर्यंत जाहिरात येत नाही तोपर्यंत तुम्ही असा पार्ट करून घ्यायला पाहिजे की जो पार्ट तुम्ही आत्ता अभ्यासला आणि जरी काही दिवसांचा गॅप पडला, म्हणजे एक्झामसाठी काही दिवसांचा वेळ असेल तरी हा पार्ट तुमच्या लक्षातही राहील. फक्त एका रिव्हिजननी तो तुम्हाला लगेच परत पहिल्यासारखा आठवेल किंवा तो परफेक्ट होऊन जाईल. जर तुम्ही असे घटक केले जे की तुम्ही वाचले तरी तुमचे विसरले जात आहेत आणि पुन्हा एकदा त्याला तेवढाच वेळ द्यावा लागणार आहे, तर मग हा जो तुम्ही आत्ता वेळ इन्व्हेस्ट करताय म्हणजे कम्प्लिटली नाही पण थोडाफार प्रमाणामध्ये तो वेळ जो आहे तुमचा तो कुठेतरी थोडाफार वाया जाईल. कारण काय होईल की एखादा टॉपिक आहे जो तुम्ही आज वाचला त्याच्यासाठी तुम्हाला 2 दिवस द्यावे लागले तो टॉपिक समजा समजून घेण्यासाठी आणि लक्षात ठेवण्यासाठी, पण तुमचा काही दिवसांचा गॅप पडला आणि परत जर तुम्ही तो टॉपिक घेतला तर त्याच्यासाठी अगेन तुम्हाला तेवढाच वेळ द्यावा लागतोय. कारण तुम्ही जे काही वाचलेलं आहे ते तुमच्या लक्षातही राहत नाहीये किंवा तुम्हाला ते समजलेलं नाही आणि परत एकदा तो टॉपिक तेवढ्याच मेहनतीने करावा लागतोय. तर त्याच्यापेक्षा बेटर वे हा आहे ना की तुम्ही आत्ता असा पार्ट करून घ्या की जो तुम्ही अभ्यासल्यानंतर काही दिवसांनी तुम्ही केवळ रिव्हिजन केली, केवळ तुम्ही त्याच्यावरून नजर फिरवली तरी तो टॉपिक तुमच्या लक्षात येईल, तो पार्ट तुमचा लगेच परफेक्ट होऊन जाईल. मग आपण त्या गोष्टीवरती फोकस करणार आहोत. दुसरा मुद्दा, तलाठी भरतीच्या बाबतीमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये जी भीती असते, एक तर इंग्लिश सब्जेक्टची असते किंवा मॅथ्स रिझनिंगची असते. काही जणांचं इंग्लिश चांगलं आहे पण मॅथ्स रिझनिंगमध्ये प्रॉब्लेम आहे, काही जणांचं मॅथ्स रिझनिंग चांगलं आहे पण इंग्लिशची भीती आहे. इथे तुमचे मार्क्स कमी जास्त होतात. तर हा जो काही तुमचा प्रश्न आहे की इथे मार्क्स जाण्याची भीती वाटते, तो पण प्रश्न तुमचा इथे सॉल्व्ह होईल. मग बेसिकली मी जे काही घेऊन आले ते काय आहे, खरं तर ही 150+ मार्क्ससाठीची म्हणजे तयारी तुमची होणार आहे. पण आत्ता आपण काय करतोय, फोकस फक्त 100 मार्क्सवरती करतोय. 100 मार्क्स सोबत वरचे जे काही 50 मार्क्स आहेत त्याच्यासाठी काय करायचं ते पण मी तुम्हाला ॲडिशनमध्ये इथे सांगणारच आहे. मग आत्ता आपण सुरुवातीला काय करणार आहोत, मराठी आणि इंग्लिश या 2 विषयांना आपण फोकस करून अभ्यास करणार आहोत. हेच 2 विषय का घ्यायचे त्याचं रिझन म्हणजे मराठी तुम्ही लहानपणापासून तुम्ही मराठी शिकत आलेले आहात, मराठी व्याकरणचा तुमचा अभ्यास आहे, बरेचसे शब्द असतात जे की वोकॅबमध्ये विचारले जातात, शब्दसंग्रहामध्ये जे काही प्रश्न तुम्हाला विचारले जातील त्याच्यातले बरेचसे शब्द असे असतात जे की तुम्हाला माहिती असतात आणि ते इझिली लक्षात राहतील, पण बरेचसे असेही असतात जे थोडेसे डिफिकल्ट असतात जे तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये वापरले जात नाहीत. आणि शब्दसंग्रह किंवा वोकॅबलरी हा एक लँग्वेजचा असा पार्ट आहे जो खूप व्हास्ट आहे. म्हणजे त्याला तुम्ही असं हे नाही करू शकत, बांधू नाही शकत की एवढ्याच पानांमध्ये एवढं केलं की होऊन जाते. वोकॅबलरी जी आहे
ती अनलिमिटेड आहे. मग त्याच्यासाठी मग तुम्ही एका दिवशी घेऊन बसाल किंवा 8 दिवस मी देईन आणि व्होकॅब्युलरी पाठ करेन असं जर केलं तर त्याचं तुम्हाला आउटपुट मिळत नाही, कारण तुम्ही जे काही पाठ केले ते तुमच्या लक्षातून 100% जातं. तुमचं कन्फ्युजन ऐन वेळेला एक्झाममध्ये व्हायचं ते होतंच. त्याच्यासाठी व्होकॅब्युलरी तुम्ही डेली बेसिसवरती बिल्ड करायला पाहिजे. आणि याच्यासाठी ऑलरेडी जेव्हा मी 180 डेज चॅलेंज सुरू केलं होतं तर त्यावेळेला मी डेली व्होकॅब्युलरी सेंड करत होते. मराठीचे 5 शब्द, इंग्लिशचे 5 शब्द आणि 1000पेक्षा जास्त शब्द जे आहेत ते तिथे झालेले आहेत. ठीक आहे, 180 डेज चॅलेंजमध्ये. पण मी 1 मार्चपासून ती व्होकॅब्युलरी सेंड करायचं बंद केलं होतं, कारण माझा उद्देश हा होता की मुलांनी कम्प्लिटली आता प्री एक्झामवरती फोकस करायला पाहिजे. पण परत काही जण रिक्वेस्ट करायला लागले आणि आता तलाठी भरतीबाबत पण अपडेट्स येत आहेत, त्याच्यामुळे परत मी 14 मार्चपासून व्होकॅब्युलरी सेंड करायला सुरुवात केलेली आहे. डेली तुम्हाला मराठीचे 5 शब्द मिळतात, इंग्लिशचे 5 शब्द मिळतात. आता हे जे शब्द आहेत हे कुठे मिळतात? आपलं टेलिग्राम चॅनल आहे वॉरियर ऑफिसर म्हणून, त्याचा ID पण @warriorofficer असाच आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळेल, जर तुम्ही तिथे जॉईन नसाल तर जॉईन व्हा. तुम्हाला रोज सकाळी 7च्या आतमध्ये जनरली, कधी लेट झालं तर 7:30 पर्यंत तुम्हाला डेली सकाळी व्होकॅब्युलरी मिळते. आता ही जी व्होकॅब्युलरी आहे तुम्हाला काय करायचे, ते 5 मराठीचे शब्द सकाळी वाचायचे आहेत, लिहून काढायचे आहेत आणि दिवसभरामध्ये जेव्हा पण कधी शक्य आहे त्यावेळेला तुम्हाला त्याच्यातले जे शब्द आहेत ते वापरण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे जे काही अननोन शब्द आहेत, ज्या शब्दांचा अर्थ तुम्हाला माहिती नाहीये पण तिथे तुम्ही नव्याने शिकलाय, तर ते शब्द तुम्ही काय कराल, दिवसभरामध्ये जिथे कुठे तो शब्द तुम्हाला वाटेल की हां या सिच्युएशनमध्ये किंवा हे वाक्य बोलताना तो शब्द मी पर्यायी शब्द म्हणून वापरू शकेन, तिथे ते शब्द वापरा. गंमत अशी होईल की काही दिवसांनी तुम्हाला एवढे सगळे शब्द आपोआप लक्षात राहतील की जी मेहनत तुम्ही एका जागेवरती बसून वारंवार शब्द पाठ करण्यासाठी घेता त्याच्या 1% सुद्धा नाही इतक्या मेहनतीमध्ये तुम्ही खूप सगळे व्होकॅब्युलरी लक्षात ठेवाल आणि विसरण्याचा प्रश्नच येत नाही, कारण तुम्ही ते तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये वापरलेलं असतं. जसं उदाहरणार्थ तुम्ही ज्यावेळेला काही ट्रिक्स बनवता किंवा आता एखादा शब्द आहे, जसं ढंकाळ पार्वती हा शब्द आहे, अतिशय उंच स्त्री, किंवा त्राटिका एखादी भांडखोर स्त्री, तर हे शब्द जे आहेत तुम्ही काय करता, तुमच्या आजूबाजूला ज्यावेळेला अशा व्यक्ती दिसतात तर तुम्ही त्या व्यक्तींना ती नावं देऊन टाकता. म्हणजे तोंडावरती जाऊन नाही बोलणार, अर्थात त्राटिकाशी तर कधी जाऊन असं म्हणू नका की तू त्राटिक आहे, अदरवाईज मग ती तुमच्याशी भांडायला लागेल. तर तुम्ही काय करायचं की त्या व्यक्तीला जस्ट तुमच्या डोक्यामध्ये ती नावं जी आहेत, ते शब्द जे आहेत ते यूज करायचे. किंवा एखाद्या सिच्युएशनमध्ये एखादी म्हण जी असते ती म्हण तिथे म्हणायचा प्रयत्न करायचा. याचा फायदा काय होतो, ते जे शब्द आहेत ते तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहतात आणि त्याच्यासाठी तुम्हाला वेगळा वेळ देऊन अभ्यास करत पाठांतर करत बसायची गरज पडत नाही. म्हणून हे जे 5 शब्द तुम्हाला मराठीचे मिळतील ते तसेच वापरा. इंग्लिशचे पण 5 शब्द दिले जातात, त्याचं मिनिंग पण दिलं जातं, त्याचा समानार्थी शब्द पण तुम्हाला मिळतो. ते इंग्लिशचे शब्द सुद्धा जिथे जिथे शक्य आहे दिवसभरामध्ये तिथे वापरायचेच. म्हणजे दिवसभराचे 10 शब्द सकाळी टेलिग्रामवरती आल्यानंतर वाचणं, त्याच्यानंतर ते लिहून काढणं आणि दिवसभरामध्ये ते वापरणं, हा तुमचा दिनक्रम असला पाहिजे. म्हणजे दिवसातल्या 3 महत्त्वाच्या गोष्टी. मग ज्या वेळेला तुम्ही एकदा तो शब्द वाचताय, त्याच्यानंतर तुम्ही तो लिहिताय आणि नंतर तुम्ही तो वापरताय पण, मग तुम्हाला तो शब्द परत एकदा करायची गरजच पडणार नाही. तो शब्द एक्झामपर्यंत तुमच्या लक्षात राहील. आणि ते शब्द जे आहेत ते आपण म्हणजे शब्दसंग्रहामधूनच घेतो, तर खूप डिफिकल्टवाले शब्द जे असतात तिथंपर्यंत पण आपण जातो. त्याच्यामुळे फायदा असा होईल की तुमची शब्दसंपत्ती जी आहे ती वाढत जाईल. तुम्ही दुसरी कुठली जरी एक्झाम देणार असाल, तुम्ही सोबत कंबाईनची तयारी करताय किंवा तुम्ही MPSC राज्यसेवेची तयारी करताय किंवा तांत्रिकची तयारी करताय किंवा बाकीच्या एक्झाम आहेत सरळ सेवेच्या वगैरे किंवा ज्या इतर गव्हर्नमेंटच्या एक्झाम्स असतात त्यांची जरी तयारी करत असाल तरी कुठल्याही एक्झामसाठी हे शब्द तुम्हाला उपयोगी ठरतील. त्याच्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष करू नका. ठीक आहे, शब्द कुठे मिळतील, टेलिग्राम चॅनलवरती. आता हे झालं शब्दसंपत्तीबद्दलचं. पण बाकीच्या पार्टचं काय की मराठी इंग्लिशमध्ये बाकीचा पण मोठा पार्ट आहे, तो कसा कंप्लीट करायचा. आत्ता आपण मराठी इंग्लिशच का फोकस करतोय, एक तर मुद्दा मी शब्दसंपत्तीचा सांगितला. दुसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे मराठी हा विषय जो तुम्ही लहानपणापासून शिकत आलाय तो जर तुम्ही आत्ता अभ्यासून ठेवला तर तुम्हाला नंतर फक्त रिव्हिजन करावी लागेल. म्हणजे ज्यावेळेला एक्झामची डेट तुम्हाला समजेल त्यावेळेला तुमच्याकडे जास्त कालावधी असणार नाही. मग त्यावेळेला तुम्हाला कळणार नाही की मी GK वाचू की मॅथ्स रिजनिंगची प्रॅक्टिस करू की मला इंग्लिश पण करायचं आहे, मराठी पण करायचं आहे. मग तुमचा जो डोक्यामध्ये गोंधळ होईल तो गोंधळ होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर ॲटलिस्ट तुमच्याकडे 100 मार्काचं जर तुम्ही सेफमध्ये असाल की अरे माझी 100 मार्क्सची तयारी ऑलरेडी झाली आहे, मला जी काही मेहनत घ्यायची ती उरलेल्या 100 मार्क्ससाठी घ्यायची, त्यावेळेला तुम्ही कम्प्लिटली त्याच्यावरती फोकस करू शकाल आणि ज्यावेळेला ते करून कंटाळेल त्यावेळेला इकडची तुम्ही रिव्हिजन करू शकाल. दुसरा मुद्दा हा
की मराठीसोबतच इंग्लिश का अभ्यासायचं? कारण जर तुमचं इंग्लिश बॅकग्राऊंड नसेल, आणि मोस्टली म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांचं इंग्लिश बॅकग्राऊंड नसतं, शिवाय आपल्याला स्कूलमध्ये तेवढं व्यवस्थितपणे शिकवलेलंही नसतं, बऱ्याचशा कन्सेप्ट क्लिअर नसतात, त्याच्यामुळे इंग्लिश थोडंसं टफ जात असतं. मग यावेळी तुम्ही काय कराल? मराठीचा टॉपिक वाचाल, सेम इंग्लिशमधला टॉपिक वाचाल. उदाहरणार्थ मराठीमध्ये तुम्ही नाम वाचत आहात, इंग्लिशमध्ये नाऊन वाचा. तुम्हाला लगेच कळेल की इकडे तुम्ही विशेष नाम वाचताय, इकडे तुम्ही प्रॉपर नाऊन वाचताय, इकडे तुम्ही सामान्य नाम वाचताय, इकडे तुम्ही कॉमन नाऊन वाचताय, इकडे तुम्ही भाववाचक नाव वाचताय, इकडे तुम्ही ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन वाचताय. म्हणजे या दोन गोष्टी तुम्ही तिथल्या तिथे रिलेट करून लक्षात ठेवाल. सगळ्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतील. आणि जे इंग्लिश असतं ना, इंग्लिशची भीती असते ना, इंग्लिश जे असतं ना त्याची जी भीती असते तुमच्या डोक्यात, ती भीती पण कुठेतरी कमी व्हायला लागेल की अरे हां, हे मी असं केलं तर मला समजते. ठीक आहे. आणि मग मला मोठा क्लास लावायची गरज आहे का, 5-10 हजार रुपये फी भरायची गरज आहे का, तर त्याची आवश्यकता तुम्हाला भासणार नाही. त्याचं सोल्युशन पण मी तुम्हाला इथे देते की विदाऊट एनी क्लास फ्रीमध्ये लेक्चर्स तुम्हाला कसे मिळतील. मग आता आपण मराठी आणि इंग्लिशबद्दल जर बोलतच आहोत तर आपण एकदा सिलेबस जो आहे तो समजून घेऊयात की यापूर्वी कुठल्या घटकांवरती प्रश्न विचारलेत. पण जरुरी नाही की याच घटकांवरती फक्त प्रश्न येतील, याच्यामध्ये इतरही घटक ॲड होऊ शकतात. मग असं नको व्हायला की जे आपल्या हातातले 50 मार्क्स आहेत मराठीचे ते आपले जातील का, कारण आपण त्या घटकांकडे तितकंसं लक्ष दिलं नाही. म्हणून मराठी करताना आणि इंग्लिश करताना आपण सगळे टॉपिक करण्याचा प्रयत्न करायचे जे की तुमच्या तलाठी भरतीसाठी तर असतील, पण त्याचसोबत जे तुम्ही इतर एक्झाम देत असाल, जसं की आता कंबाईन आहे, कंबाईनची मेन्स आली, तुम्ही तिकडे असाल, किंवा कंबाईनची प्री जरी देत असाल तरी पुढे जाऊन मेन्स द्यायची आहे, राज्यसेवा मेन्स द्यायची आहे, किंवा इतर कुठलीही तांत्रिकची एक्झाम आहे, किंवा बाकी जसे मी सांगितले की सरळ सेवेच्या आहेत, किंवा पोलीस भरती आहे, या प्रत्येक एक्झामसाठी तुम्हाला युजफुल ठरणारा हा सब्जेक्ट आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे, त्याची करतानाच तयारी, सगळ्या घटकांची तयारी करायची. जर आपण अभ्यासक्रम तलाठीसाठीचा स्पेसिफिकली लक्षात घेतला तर शब्द जे म्हणजे प्रश्न जे येतात, समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्दांवरती खूप जास्त प्रश्न असतात. अर्थातच वोकॅब्युलरीचा तो पार्ट येतो. शब्दसमूहासाठी एक शब्द याच्यावरती प्रश्न येईल. वाक्प्रचार आणि म्हणी आहेत याच्यावरती, म्हणजे ज्यावेळेला तुम्ही शब्दसंग्रह म्हणता त्याच्यामध्ये हे सगळंच येतं. त्याचबरोबर काळ आणि काळाचे प्रकार. आता काळाच्या प्रकारामध्ये आणखी कन्फ्युजन असतं की रीती वर्तमान काळ म्हणजे काय, रीती भूतकाळ म्हणजे काय. बाकीचे 3 तर थोडेफार लक्षात येतात, पण ज्यावेळेला रीतीवरती आपण येतो त्यावेळेला कन्फ्युजन होतं. तर ते सगळं इथे तुम्हाला करायचं आहे. शब्दांच्या जाती असं मी का लिहिलं, कारण शब्दांच्या जातींवरती प्रश्न येतात. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियाविशेषण, क्रियापद, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय. ठीक आहे. 8 ज्या शब्दांच्या जाती आहेत त्याच्यामधल्या 4 ज्या विकारी, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, आणि अविकारी, क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय. हे 8 घटक जे आहेत ते तुमच्या हातातले मार्क्स असतात. म्हणजे त्याचा तुमचा मार्क गेलाच नाही पाहिजे, कारण ते तेवढं इझी असतं. तुम्हाला फक्त थोडं समजून घेण्याची गरज असते. तर शब्दांच्या जातीमध्ये ते आहे. विभक्तींवरती प्रश्न येतात की विभक्तींचे प्रत्यय, किंवा एखादा शब्द दिला जाईल, एखादं वाक्य दिलं जाईल, त्यातल्या एखाद्या शब्दाला अंडरलाईन केलं जाईल आणि कुठला विभक्तीचा प्रत्यय आहे किंवा कुठली विभक्ती आहे असं विचारलं जाईल, किंवा कुठल्या विभक्तींना म्हणजे प्रत्यय असतात नसतात, किंवा कुठल्या विभक्तीचा कारकार्थ कुठला आहे, या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. संधीवरती प्रश्न येतात. स्वरसंधी असेल, व्यंजन संधी असेल, विसर्ग संधी असेल, शब्दसिद्धी, साधित शब्द आहेत, त्याच्यानंतर सिद्ध शब्द आहेत, तत्सम, तद्भव. आता हे सिद्ध आणि साधित शब्द असेल किंवा शब्दसिद्धी, मग त्याच्यामध्ये तत्सम, तद्भव, देशी शब्द वगैरे, तर या प्रकारचे प्रश्न सुद्धा बनू शकतात. वाक्यांचे प्रकार खूप फेवरेट असा टॉपिक असतो एक्झामच्या दृष्टीने, जिथे की तुम्हाला केवल वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य हे तर येतच, होकारार्थी वाक्य, नकारार्थी वाक्य, विधानार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य, हे वाक्यांचे जे प्रकार आहेत ते तुम्हाला ओळखण्यासाठी विचारले जाऊ शकतात. याच्यातून त्याच्यात ट्रान्सलेट करण्यासाठी विचारले जाऊ शकतात. कुठल्याही प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. वाक्यांचे प्रकार लक्षात घ्या. इव्हन तुम्ही MPSCची तयारी करत असाल तर फेवरेटवाला टॉपिक आहे आयोगाचा. तर ठीक आहे. त्याच्यानंतर आता इथे जे मी ब्रॅकेटमध्ये लिहिलेले आहेत ते जनरली तुम्हाला सिलेबसमध्ये, म्हणजे जे कुठे तुम्ही टेलिग्रामवरती किंवा इतर वेबसाईटवरती जो सिलेबसमधले टॉपिक पाहत असाल तिथे तुम्हाला पाहायला मिळत नाही. पण म्हणून तुम्ही यांना निग्लेक्ट नाही करायचं. याच्यावरती जर प्रश्न आला तर ते पण मार्क्स आपले आले पाहिजेत, कारण एक प्रश्न चुकला तर 2 मार्क्स तुमचे जात आहेत. कोणी सांगितलं तुम्हाला 2 मार्क्सचा हाताने नुकसान करून घ्यायला? त्याच्यामुळे हे जे टॉपिक आहेत, समास असेल, प्रयोग असेल, अलंकार, किंवा जे इतर टॉपिक जे इथे मेन्शन केलेले नाही आहेत ते टॉपिक पण आपल्याला प्रॉपरली करायचे आहेत. फक्त प्रायोरिटी बेसिसवरती करायचे आहेत की ज्याच्यावरती मॅक्झिमम क्वेश्चन्स येतात त्याला तुम्ही जास्त
म्हणजे त्याला पहिल्यांदा तुम्ही प्रेफरन्स द्याल आणि ते तुम्ही जास्त लक्ष देऊन कराल. तर इथे जे मराठीतले आहेत तसंच तुम्ही इंग्लिशमध्ये जर पाहिलं तर वोकॅब्लरी आहेच, मग तिथे सिनॉनिम अँटोनिम आहेत, समानार्थी विरुद्धार्थी शब्द आहेत, होमोफोन्स विचारले जातात, त्याच्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन विचारलं जातं की शब्दसमूहासाठीचा एक शब्द, तो शब्द दिला जाईल आणि त्याचं मिनिंग काय आहे ते कुठल्याही अँगलने विचारलं जाईल. इंग्लिशमध्ये तर वोकॅबवरती खूप प्रश्न येतात. त्याच्यानंतर टेन्स, इथे काळ करताय त्याच वेळेला इकडे टेन्स करून ठेवा. तिकडे तुम्ही वर्तमान काळ करता, इकडे प्रेझेंट टेन्स, तिकडे भूतकाळ करता, इकडे पास्ट टेन्स, तिकडे भविष्यकाळ करता, इकडे फ्युचर टेन्स. सोबत सोबत करा, इझी होऊन जातील गोष्टी. क्वेश्चन टॅगवरती प्रश्न येतात. पार्ट्स ऑफ स्पीच, शब्दांच्या ज्या जाती आहेत, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह आणि वर्ब, तर ते असेल किंवा इतर जे आहे क्रिया विशेषण असेल, उभयान्वयी अव्यय, तर त्याच्यावरती म्हणजे प्रिपोजिशनवरती तर प्रश्न 100% बनतात. प्रिपोजिशन खूप जास्त, शब्दयोगी अव्ययांवरती. कंजंक्शन्स जे आहेत, उभयान्वयी अव्यय, त्याच्यावरती पण प्रश्न येतात. त्याच्यानंतर स्पॉट द एरर. आता हा जो पॉईंट आहे ना, स्पॉट द एरर, हा सगळ्यात इम्पॉर्टंटवाला पॉईंट मी म्हणेन. कारण स्पॉट द एररवरती जेव्हा प्रश्न येतात त्यावेळेला तुम्ही असं म्हणूच शकत नाही की हा केवळ एकाच टॉपिकवरती आलाय. इथे तुम्हाला कंडिशनल सेंटेन्सेस विचारले जाऊ शकतात, म्हणजे जो इफ क्लॉज असतो त्याचे सेंटेन्सेस विचारले जाऊ शकतात, किंवा इथे तुम्हाला टेन्सचे सेंटेन्सेस विचारले जाऊ शकतात, किंवा इथे तुम्हाला वर्ब विचारलं जाऊ शकतं, वर्ब बरोबर आहे की चूक आहे, किंवा इथे तुम्हाला आर्टिकल्स विचारले जाऊ शकतात, आर्टिकलचा व्यवस्थित वापर केलेला आहे की नाही, किंवा इथे तुम्हाला प्रिपोजिशन्स विचारले जाऊ शकतात, किंवा इथे कंजंक्शन्स जे असतात, कंपाऊंड कंजंक्शन्स, ते विचारले जाऊ शकतात की जे जोडीने येतात, किंवा ज्या फ्रेजेस असतात, वर्बल फ्रेजेस, त्या विचारल्या जाऊ शकतात. म्हणजे स्पॉट द एररमध्ये पंक्च्युएशन विचारलं जाऊ शकतं, जे हे आहे विरामचिन्ह. म्हणजे स्पॉट द एरर हा एक असा घटक आहे की जिथे कम्प्लीट इंग्लिश ग्रामर जे आहे ते तुमचं त्याच्यातच येतं. आणि म्हणून जर तुम्ही बाकीचं सगळं व्यवस्थित केलं तर स्पॉट द एरर तुमचा ॲटोमॅटिकली होतं, त्याच्यासाठी वेगळं करायची गरज नाही आहे. पण स्पॉट द एरर करायचं आहे म्हणून मग मी आता हाच टॉपिक करेन, तोच टॉपिक करेन, असं करण्याऐवजी जसं मी मराठीला सांगितलं त्याच पद्धतीने इंग्लिशचे जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत ते तुम्ही करायला पाहिजेत. याच्यामध्ये डिग्रीचे प्रश्न येऊ शकतात, चेंज द व्हॉइस विचारलं जाऊ शकतं. हे सगळे टॉपिक जरी इथे दिलेले नसतील, म्हणजे तुम्ही जो सिलेबस पाहताय तिथे जरी दिलेले नसतील, जरुरी नाही की तिथे तुम्हाला क्वेश्चन येणारच नाही, तुम्हाला तिथे क्वेश्चन बनू शकतो. त्याच्यानंतर पॅसेजवरती प्रश्न येऊ शकतात, स्पेलिंग मिस्टेक अर्थातच येते. त्याच्यानंतर सेंटेन्स स्ट्रक्चर, तर ते स्पॉट द एरर असेल किंवा सेंटेन्स स्ट्रक्चर जे असेल की सेंटेन्समध्ये मग तुम्हाला जंबल्ड सेंटेन्स दिलेला असेल, किंवा इथे तुम्हाला आणखी एक जो आता TCS IBPSच्या पॅटर्ननुसार जर पाहिलं तर मग तुम्हाला 5 ते 6 सेंटेन्सेस दिलेले असतात, किंवा कधी कधी 4 ते 5 सेंटेन्सेस दिलेले असतील. आणि हे जे सेंटेन्सेस आहेत ते तुम्हाला काय करायचे आहेत, रिअरेंज करायचे आहेत. म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे, जंबल्ड करून दिलेले आहेत, पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं असं क्रमाने न देता उलटसुलट दिले. मग त्याच्यातून एखादी अर्थपूर्ण स्टोरी तयार होत असेल किंवा एखादा पॅसेज तयार होत असेल, मग त्याच्यावरती प्रश्न येईल की हे तुम्ही क्रमाने लावा म्हणून. ठीक आहे, तर या प्रकारचे प्रश्न पण इथे बनतील. आणि जो नवीन आता TCS IBPS प्रमाणे ॲड्रेसवाले जे क्वेश्चन्स येतात तर ते मी तुम्हाला ऑलरेडी परवाच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे की सगळ्यात इझीवाला पार्ट आहे, त्याच्यामुळे त्याचं जास्त टेन्शन घ्यायचं नाही. थोडी प्रॅक्टिस आणि ऑब्झर्वेशन असलं की हे होऊन जातं. मग आता हे सगळं मी का तुम्हाला एक्सप्लेन केलं, कारण इथून पुढे तुम्हाला काय करायचं आहे, पुढच्या 20 ते 25 दिवसांमध्ये तुम्हाला मी डेली टार्गेट देईन की आज तुम्हाला मराठीचा कुठला टॉपिक करायचा आणि इंग्लिशचा कुठला टॉपिक करायचा आहे. म्हणजे अर्थात जो मराठीचा असेल तोच इंग्लिशला तुम्ही पॅरलली करू शकता, तर तेच जास्त बेनिफिशियल राहील आणि ते तुम्हाला समजायला इझी जाईल. मग मराठीचं आणि इंग्लिशचं जर तुम्हाला डेली टार्गेट दिलं, सकाळी जर तुम्हाला सांगितलं की आज हा अभ्यास करायचा, तर तुम्ही डेफिनेटली तो अभ्यास कराल. आणि तुम्ही तो अभ्यास केला की निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होईल की तुम्ही ॲटलिस्ट काहीतरी करताय. म्हणजे दिवसभर मला काय अभ्यास करायचा आहे हा विचार करण्यापेक्षा, किंवा एक्झाम होईल की नाही, जाहिरात येईल की नाही, या सगळ्या गोष्टींमध्ये पडण्यापेक्षा जर हा अभ्यास केला, जाहिरात जरी लेट आली किंवा जरी लवकर आली तरी दोन्ही सिच्युएशनमध्ये तुमचा फायदाच आहे. लवकर आली तर एक्झामसाठी फायदा होईल, लेट जरी आली तरी दुसऱ्या कुठल्या तरी एक्झामसाठी फायदा होईल, किंवा हे सगळे टॉपिक तुमचे कंप्लीट झाल्यामुळे जेव्हा जाहिरात येईल त्यावेळेला तो वेळ जो आहे तो तुम्हाला इतर जे टॉपिक आहेत जे की वेळखाऊ आहेत, जसं की मॅथ्स रिझनिंगमध्ये पझल्स आहेत जे वेळखाऊ आहेत, पण जर त्याची तुमची प्रॉपर प्रॅक्टिस असेल तिथे तुम्हाला प्रॅक्टिस खूप मॅटर करते, टाईम खूप मॅटर करतो. आता परवा कोणीतरी, म्हणजे बऱ्याच जणांनी मला हे सांगितलं की मॅम टेटला जे होतं ते कसं होतं की 200 प्रश्न होते आणि 120च मिनिट होते, इकडे 100 प्रश्न आहेत आणि 120 मिनिट आहेत. तुम्हाला जे 20 मिनिट एक्स्ट्रा मिळत आहेत, तुमचे एक एक पझल सोडवायलाच 10-10 मिनिटं जातात, आणि ज्यावेळेला तुम्ही तिथे असताना त्यावेळेला कळत नाही. आणि इथे एक होणार आहे की हा एक डोक्यामध्ये भ्रम असणार की अरे फक्त 100 प्रश्न आहेत आणि 120 मिनिट आहेत,
त्याच्यामध्ये तुम्ही एखाद्या प्रश्नामध्ये जर गुंतून बसलात तर तुम्हाला कळणार पण नाही की वेळ कुठे निघून गेला. त्याच्यामुळे तुमच्याकडे टाईम कितीही दिलेला असेल एक्झामसाठी तरी तिथे तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड आणि तिथे तुम्हाला क्विकली डिसिजन घेता येणं हे गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी आधीपासून तुम्ही मेंटली प्रिपेअर असायला पाहिजे. अदरवाईज असं नको व्हायला की हां माझ्याकडे खूप जास्त वेळ आहे, प्रश्नांपेक्षा मिनिटं जास्त आहेत, पण जरुरी नाही की एका मिनिटात तुमचा एक प्रश्न होईलच. मॅथ्स रिझनिंगच्या काही प्रश्नांना वेळ लागतो. शिवाय ज्यावेळेला तुम्ही इंग्लिशचे क्वेश्चन्स पाहाल त्याच्यात जर जंबल सेंटेन्सेस वगैरे दिले असतील तर तिथे पण तुमचा वेळ जाईल. हा जो वेळ आहे किंवा याचे म्हणजे आकृत्यांवरचे वगैरे प्रश्न आहेत तर हा जो वेळ आहे तो तुम्हाला वाचवता आला पाहिजे. त्याच्यासाठी प्रॅक्टिस गरजेची आहे. मग आपण फर्स्ट स्टेजला काय करतोय आत्ता, 100 मार्क्स त्याच्यापेक्षा जास्तीची तयारी कशी होते, कारण त्याच्यासोबत तुम्ही मॅथ्स रिझनिंगचे जे टॉपिक आहेत, मराठी इंग्लिश दिवसभर करताना बोर झालं तर तुम्ही मॅथ्स रिझनिंगचा एखादा टॉपिक जो आहे तो तिथे जोडीला घेऊ शकता आणि त्याची तुम्ही तयारी करू शकता. मग आता याच्यामध्ये मी काय करणार आहे तर आपला जो टेलिग्रामचा चॅनल आहे वॉरियर ऑफिसर, त्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला मी डेली बेसिसवरती अभ्यास देईन. मी एकदम पूर्ण प्लॅन देणार नाही. त्याचं रिझन, बरीचशी रिझन आहेत, त्याच्या पाठीमागे बरीचशी कारणं आहेत. मला नाही वाटत की ते एक्सप्लेन करणं गरजेचं आहे. तुम्हाला डेली बेसिसवरती मी टार्गेट देईन. जसं की आज सकाळी मी तुम्हाला जर सेंड केलं की तलाठी डे 1 चॅलेंज हा अभ्यास करायचा, तर दिवसभरामध्ये ते 2 टॉपिक जे काही मराठीचं असेल इंग्लिशचं असेल ते टॉपिक तुम्ही कंप्लीट करा. सोबत वोकॅबलरी देते, मराठीचे 5 शब्द देते, इंग्लिशचे 5 शब्द देते. तर ते शब्द पण पहिल्यांदा वाचायचे चॅनलवरती, दुसऱ्यांदा ते लिहून काढायचे तुमच्या नोटबुकमध्ये आणि दुसऱ्यांदा ते लिहून काढायचे. सॉरी लाईट गेली होती, आय थिंक दिसत असेल क्लिअर. ठीक आहे, तर पहिल्यांदा ते शब्द तुम्हाला काय करायचं आहे, लिहून काढायचेत. सॉरी, पहिल्यांदा वाचायचे, त्याच्यानंतर तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढायचेत आणि तिसऱ्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, ते शब्द दिवसभरामध्ये वापरायचे आहेत. अशा पद्धतीने ते शब्द जे आहेत ते तुमचे लर्न होऊन जातील. याच्यामध्ये तुम्ही ॲडिशनल काय करू शकता तुमची चांगली तयारी व्हावी यासाठी. समजा आजच्या दिवशी तुम्हाला काही मी शब्द दिलेले आहेत, उद्याच्या दिवशी काही शब्द दिलेत, तुमच्याकडे टोटल शब्द किती झाले, 20 शब्द झाले. आता या 20 शब्दांवरती तुम्ही काही MCQ स्वतः तयार करू शकता जे तुम्ही ग्रुपवरती सेंड करू शकता. त्याच वोकॅबलरीमधून एखादा शब्द उचलायचा, त्याचा समानार्थी शब्द किंवा त्याचा विरुद्धार्थी शब्द असे सरळ 1 लाइनरवाले जे क्वेश्चन्स आहेत, भले तुम्हाला ते पोल टाईप करायला कंटाळा येत असेल, अगदी साधे सिंपल गोष्ट, समजा तुम्हाला मी एक शब्द दिलेला आहे, समजा आपण आता इथलंच जर घेतलं तर वोकॅबलरी हा शब्द घेतला. वोकॅबलरी म्हणजे काय, तर तुम्हाला काय करायचं आहे, फक्त वोकॅबलरी इज इक्वल टू किंवा डॅश. ठीक आहे, म्हणजे खाली मग तुम्ही 4 ऑप्शन द्याल की याचं मिनिंग काय होतं, किंवा याचं समजा हॅपी आहे, हॅपी हा शब्द तुम्ही घेतलाय तर हॅपीच्या समोर फक्त इतकंच करा, इतकंच करा आणि सोडून द्या. म्हणजे खाली जे काही ऑप्शन दिले असतील त्याच्यातून करेक्ट ऑप्शन. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण थेंबे थेंबे तळे साचे जे म्हणतात, जो लहानपणी ऐकलेला सुविचार आहे ना, खरंच थेंबा थेंबानी तळं भरतं. आणि हा मी खूप चांगला एक्सपिरियन्स घेतलाय. कारण ज्यावेळेला सुरू केलं वोकॅबलरी त्यावेळेला मुलांना वाटायचं की वोकॅबलरी दिवसाला 5 शब्द काय होणार आहे, पण 1000 पेक्षा जास्त शब्द कधी झाले. मी म्हणते 1000च्या 1000 तुमचे पाठ नसतील झाले, चला 500 पण झाले नसतील, पण किमान नवीन 100 शब्दांची तर तुमच्या ज्ञानामध्ये भर पडली असेल. ते 100 शब्द करण्यासाठी तुम्ही 2 दिवस घालवले असते, 3 दिवस घालवले असते, तरी तुम्हाला गॅरंटी नव्हती की हे माझे पाठ होतीलच की नाही होतील, माझ्या लक्षात राहतीलच की नाही राहतील. पण हे जे तुमच्या आत्ता झालेले लक्षात राहिलेले 100 शब्द आहेत ते तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहतील. तुम्ही एखादा लेखक कवी असाल तर ती शब्दसंपत्ती तुम्हाला तुमच्या लिखाणामध्ये खूप हेल्पफुल ठरते. एक माणूस म्हणून किंवा तुम्हाला लाईफमध्ये जे काही करायचे तिथे ती शब्दसंपत्ती खूप उपयोगी येते. बोलताना ह्या गोष्टी तुम्हाला वाटतं की अरे हे काय म्हणजे उगीचच वेगळ्याच कुठल्या तरी दिशेने जाते, पण जे ऑलरेडी आहेत या फील्डमध्ये, ज्यांना खरंच काहीतरी करायचे, जे इनोव्हेटिव्ह आहेत, क्रिएटिव्ह आहेत, त्या लोकांना माहिती आहे की याचा फायदा काय होत होते. ठीक आहे, मग पहिली गोष्ट क्लिअर झाली की तुम्हाला डेली टार्गेट मिळेल. डेली बेसिसवरती तुम्ही जे काही डेली टार्गेट दिलेले असतील ते कंप्लीट करण्याचा प्रयत्न करायचा आणि त्याच्यावरचे क्वेश्चन. जर समजा आता मराठीचा टॉपिक तुम्हाला मी दिलेला आहे की नाम हा घटक वाचायचा, तर तुम्ही त्याच्यावरचे काही प्रश्न तुम्हाला वाटलं तर तुम्ही जे आहे ते पोल क्रिएट करून आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती टाकू शकता. चॅनल आणि ग्रुपची दोन्हीची लिंक मिळेल. शक्यतो चॅनल जॉईन करा, कारण तिथे तुम्हाला सगळं काही मिळणार आहे. जर तुम्ही क्वेश्चन टाकण्यासाठी इंटरेस्टेड असाल तर चॅनलवरती टाका. अनॉनिमस पोल जो असतो तो क्रिएट करा, म्हणजे जिथे की ज्यांनी वोट केलेलं आहे त्यांचं नाव नाही दिसत, तो वाला पोल क्रिएट करा. ते तुमचे जे क्वेश्चन्स असतील ते मी आपल्या दुसऱ्या चॅनलवरती फॉरवर्ड करेन, त्याची लिंक मी तुम्हाला तिथेच देईन. म्हणजे काय होईल की तुमची प्रॅक्टिस पण होईल, प्लस तुम्ही जो काही अभ्यास केला आहे ते तुम्हाला किती समजले, किती लक्षात आहे हे पण तुमच्या लक्षात येईल. आणि बाकीचे लोक ज्यावेळेला या चर्चेमध्ये आहेत की अरे होईल की नाही एक्झाम, काय होईल,
तोपर्यंत तुमचा अभ्यास बऱ्यापैकी झालेला असेल. जसं की यापूर्वी जो मी तलाठीचा स्टडी प्लॅन दिलेला आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी अभ्यास करून म्हणजे एकदा तो कंप्लीट प्लॅन होऊन दुसऱ्यांदा त्यांचा प्लॅन जो आहे तो होत आलाय, म्हणजे रिव्हिजन पण होत आली आहे. मग हे विद्यार्थी ज्यावेळेला एक्झाम देतील डेफिनेटली त्यांचा स्कोर जास्त असेल अशा विद्यार्थ्यांपेक्षा जे विद्यार्थी ॲडव्हर्टाईज आल्यानंतर अभ्यासाला सुरुवात करतील. आणि तुम्हाला जर पोस्ट हवी असेल तर तुमच्या प्रयत्नांमध्ये तुमच्या अभ्यासामध्ये सातत्य असणं जास्त महत्त्वाचं आहे आणि ते सातत्य टिकवायला तुम्हाला इथे हेल्प होईल. दुसरा मुद्दा, वोकॅबलरी टेलिग्राम चॅनलवरती तर मिळते, त्याचबरोबर तुम्हाला वॉरियर ऑफिसरवरती काही वोकॅबलरीचे व्हिडिओज पाहायला मिळतील जे मी यापूर्वी अपलोड केले होते, मराठी वोकॅबलरीचे सुद्धा आणि इंग्लिश वोकॅबलरीचे सुद्धा. तर तुम्ही मराठी किंवा इंग्लिश वोकॅबलरी बाय वॉरियर ऑफिसर असं जरी तुम्ही सर्च केलं तरी तुम्हाला ती प्लेलिस्ट मिळून जाईल. त्याच्यामध्ये मराठी आणि इंग्लिशचे जे शब्द आहेत ते मी घेतलेले आहेत, त्यांचे अर्थ घेतलेले आहेत, शब्दसुद्धा टाईप केलेले स्क्रीनवरती पाहायला मिळतात. तर ते तुम्ही जर व्हिडिओज पाहिले आणि शॉर्ट आहेत, 1-1 मिनिटाचे व्हिडिओज आहेत, तर ते तुम्ही सकाळी पाहिले फक्त 1 मिनिट देऊन तरी तुम्हाला हेल्पफुल राहील. दुसरा, इंग्लिश ग्रामरसाठी मी काही व्हिडिओज जे आहेत ते वॉरियर सुप्रिया यूट्यूब चॅनलवरती, वॉरियर सुप्रिया यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती मी काही ग्रामरचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. तर एकदा तुम्ही जाऊन व्हिडिओ पहा, मी त्याच्यातल्या एका व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते, प्लेलिस्टची पण देईन हवं तर. तो एक व्हिडिओ पहा. जर तुम्हाला असं वाटलं की अरे हां, मॅडमनी जे काही शिकवले ते मला समजते आणि मला इझी वाटतं इंग्लिश, तर तुम्ही बाकीचे व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि पुढचे जे व्हिडिओज आहेत म्हणजे एक टॉपिक जसा होईल तर पुढचे जे व्हिडिओज आहेत जे की तिथे मी अजून अपलोड केलेले नाही आहेत तर ते मी लवकरात लवकर अपलोड करण्याचा प्रयत्न करेन. थोडा वेळ का लागतो किंवा मी ते बंद का केलं, कारण मुलं प्रीच्या मोडमध्ये होते सगळे, प्रीच्या अभ्यासामध्ये, त्यामुळे इंग्लिशला तेवढं कोणी इम्पॉर्टन्स देत नाही पहिली गोष्ट. आणि दुसरा मुद्दा, इकडे चॅलेंजेस जे चालू आहेत तर त्या मुलांचं पण क्वेश्चन पेपर ॲनालिसिस वगैरे या गोष्टी असतात, त्याच्यामुळे मी थोडंसं ते होल्डवरती ठेवलेलं. पण जर तुम्हा लोकांना वाटत असेल की हां नाही मॅम आता इंग्लिशची गरज आहे आम्हाला तलाठीसाठी सुरू करा, तर मी डेफिनेटली ते लेक्चर्स जे आहेत ते मी वेळात वेळ काढून पुन्हा एकदा तुम्हाला लेक्चर्स प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेन. मग ते क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये असतील किंवा वोकॅबलरीचे असतील किंवा ज्या पद्धतीने ऑलरेडी काही व्हिडिओज अपलोड केलेत, एक्सप्लेनेशन म्हणजे पूर्ण टॉपिकच तुमचा कव्हर होतो, तर त्या पद्धतीने करेन. पण त्यापूर्वी ते लेक्चर पहा, तुम्हाला युजफुल वाटते की नाही, तुम्हाला समजते की नाही हे फक्त सांगा, मग त्याच्यानंतर आपण ती सिरीज जी आहे ती कंटिन्यू करूयात. ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी कुठे मिळतील ते मी सांगितलं, टेलिग्राम चॅनल आणि यूट्यूब चॅनल दोन्ही. आपला हा वाला चॅनल तर आहेच, वॉरियर सुप्रियावरती पण तुम्हाला ते मिळून जातील आणि टेलिग्राम वॉरियर ऑफिसरवरती. कशा फॉर्मॅटमध्ये मिळतील, डेली तुम्हाला टार्गेट दिले जातील, दिवसभरामध्ये तो अभ्यास कंप्लीट करा आणि संध्याकाळी स्वतः पहा की माझा अभ्यास म्हणजे मी दिवसभर वाचले ते मला येतंय का. कुठलंही एक बेस्टवालं बुक घ्या, जसं मोरा वाळिंबे सरांचं असेल किंवा बाळासाहेब शिंदे सरांचं असेल, तर त्या बुकमधून मराठीसाठी त्या बुकमध्ये जे क्वेश्चन्स दिलेले आहेत यापूर्वी विचारलेले, मग हा विचार नका करू की ते प्रश्न MPSCला विचारलेत की दुसऱ्या कुठल्या तरी एक्झामला विचारलेत. अर्थात बाळासाहेब शिंदे सरांनी सगळ्या एक्झामचे दिले, ते क्वेश्चन्स घ्या आणि ते क्वेश्चन्स सोडवा. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला कळेल की मी दिवसभरामध्ये जर एखादा टॉपिक वाचलेला असेल तर तो माझ्या किती लक्षात राहिला आहे की मी तो विसरून गेलोय. ठीक आहे. तर हा झाला एक मुद्दा. आणि इंग्लिशसाठी पण जर तुम्हाला तुमचं इंग्लिश बॅकग्राऊंड बिलकुल नसेल, तुम्हाला बिलकुल इंग्लिश येत नसेल, तरी पण बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे इंग्लिशचं, त्याच्यामध्ये त्यांनी मराठी म्हणजे मराठीमध्ये बऱ्यापैकी एक्सप्लेन केले, किंवा MJ शेख सरांचं पण पुस्तक आहे त्याच्यामध्ये पण मराठीमध्ये बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला दिल्यात. अदरवाईज माझे लेक्चर तर आहेतच, ते पहा, तुम्हाला इंग्लिश समजायला लागेल. हा माझा कॉन्फिडन्स आहे, ओव्हर कॉन्फिडन्स नाही आहे. पण हां, कारण यापूर्वी जे विद्यार्थ्यांनी पाहिलेले आहेत व्हिडिओज आणि त्यांनी जो फीडबॅक दिला त्याच्यावरून मी सांगते की मुलांना त्याची हेल्प होते, त्याच्यामुळे तुम्ही ते पाहू शकता. बाकी तुम्हाला जर वाटत असेल याच्यापेक्षा वेगळी काही आणखी हेल्प करायला पाहिजे तर डेफिनेटली कमेंटमध्ये सांगा. मी त्या म्हणजे जसं मला वेळ मिळेल किंवा जसं शक्य होईल तशी ती हेल्प तुमच्यापर्यंत घेऊन येईन. याच्यासोबत आणखी एक गोष्ट, मराठी आणि इंग्लिशचं तुम्ही करताय, मी इथे 100+ का लिहिले, कारण बाकी जे तुम्ही मॅथ्स रिझनिंग आहे तर त्याचे GKचे जे आहेत ते करंटचं टॉपिक किंवा आता रिसेंटचं जे असणारं मंत्रिमंडळ आहे किंवा वेगवेगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री आहेत, त्याच्यानंतर राज्यपाल हा घटक सतत चर्चेत असतो तो असेल, किंवा वेगवेगळ्या काही अमेंडमेंट्स किंवा ज्या काही न्यूज येतात त्या संदर्भातली माहिती तुम्ही डेली बेसिसवरती रीड करा. ते जनरल नॉलेज तुम्हाला असायला पाहिजे, त्याच्यावरती क्वेश्चन्स बनू शकतात. पण याच्यासोबत तुम्ही मॅथ्स रिझनिंगचा एखादा टॉपिक घेऊ शकता जो की तुम्ही एका टॉपिकला 2 ते 3 दिवस जरी दिले तरी चालेल सध्या, कारण अजून जाहिरात आलेली नाही आहे. मग जर समजा तुम्हाला एखादा घटक अवघड जातो, समजा आपण पदावल्या घेऊयात, समीकरणं तुम्हाला अवघड जातात, तर काय करा की समजून घ्या पहिल्या दिवशी की समीकरण म्हणजे काय. अगदी छोट्या छोट्या गोष्टी शिका जे तुम्ही शाळेत असताना शिकलात, ते छोट्या छोट्या गोष्टी करा. उद्या तुम्ही त्याच्यावरची शाळेतलीच उदाहरणं सोडवण्याचा प्रयत्न करा.
तिसऱ्या दिवशी थोडी अवघडवाली उदाहरणं सोडवण्याचा प्रयत्न करा. असं करत 2-3 दिवसांमध्ये तो टॉपिक तुम्ही व्यवस्थित करा. आणि मग पुढे ज्या वेळेला तुम्ही एखादा क्वेश्चन पेपर वगैरे सोडवाल त्यावेळेला फक्त स्पीडवरती मग फोकस करता येईल. पण ज्या गोष्टी तुम्हाला माहिती नाही आहेत, म्हणजे आता तुम्ही काळकाम वेगचं उदाहरण सोडवताय, नळ टाकी सोडवताय, तुम्हाला लसावी मसावीच येत नाहीये, तर मग लसावी मसावी येत नसेल तर तिथे तुमची म्हणजे हे होतं की कसं सोडवू मी हे नाही कळत. किंवा तुम्ही वयावरचा एखादा प्रश्न सोडवताय वयवारी आणि तुम्हाला समीकरणं येत नाहीयेत, तर मग ती गणितं सोडवताना तुम्हाला अवघड जातं. याच्यासाठी बेसिक जे आहे ना स्कूल टाईपमधलं ते बेसिक आधी करून घ्या. मग हे तुम्ही मराठी इंग्लिश सोबत करू शकता. म्हणजे मराठी आधी केलं, इंग्लिश केलं, तुम्हाला थोडं बोर झालं, किंवा इंग्लिश केलं बोर झालं मग परत करत बसलाय, या पद्धतीने तुम्ही ते दिवसभरामध्ये जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेला ते मॅनेज करू शकता. आणि अशा पद्धतीने आत्तापासून जर तुमची म्हणजे तुम्ही 120-130 पर्यंत जर मार्कची तयारी करून ठेवली तर जाहिरात आल्यानंतर उरलेल्या मार्क्ससाठी काय जास्त लागतंय ते तुम्ही ऑटोमॅटिकली कराल. फक्त एवढं सांगते, लास्ट टाईमसुद्धा 180 डेज चॅलेंज हे मी खूप आधी सुरू केलं होतं, ज्यावेळेला की ना कंबाईनची जाहिरात आली होती ना म्हणजे काही नव्हतं, आणि 8 ऑक्टोबरला एक्झाम होईल की नाही याच्याबद्दल पण कन्फ्युजन होतं. पण त्याच्या आधीपासून 180 डेज चॅलेंज सुरू केलं होतं मी, आणि त्याच्यामध्ये मुलांनी फुल डेडिकेशननी ज्यांनी केलं त्यांचे रिझल्ट 100%, आता जो रिझल्ट येईल त्याच्यामध्ये 100% त्यांचे रिझल्ट पाहायला मिळतील. ज्यावेळेला सगळेजण जाहिरात कधी येणार, मग जाहिरात आल्यानंतर हे करता येईल ते करता येईल, किंवा जाहिरात आल्यानंतर जे तुम्ही पाहता ना की खूप सगळ्या जाहिराती यायला सुरुवात होते, म्हणजे इतरांच्या मार्केटिंग सुरू होतं की आमची बॅच घ्या, मग आमचा कोर्स घ्या, आमची टेस्ट सिरीज घ्या. या कुठल्याही भानगडीत न पडता मी फ्रीमध्ये 180 डेज चॅलेंज दिलं होतं, जे की खूप आधी सुरू केलेलं, आणि जाहिरात आल्यानंतर मुलांच्या लक्षात आलं की हां याचा खरंच फायदा होतोय. सेम यावेळेला पण केलं होतं, म्हणजे 30 एप्रिलच्या एक्झामसाठी पण नोव्हेंबरपासून सुरू केलेलं, आणि जाहिरात तर नंतर आली, पण मुलांना त्याचा फायदा झालेला आहे. तसंच तलाठी भरतीसाठी पण हे जे डेली टार्गेट्स दिले जातात त्याचा फायदा होतो, म्हणून सांगते की कंटिन्यू करा. बाकी तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही तुमचा जो काही स्टडी प्लॅन आहे तुम्ही ज्या पद्धतीने करताय त्या पद्धतीने करू शकता, त्याच्याबद्दल कोणी अडवलेलं नाही आहे. पण ज्यांना फायदा होतोय त्यांनी हे करायला काहीच हरकत नाही, ठीक आहे. आणि जसं मी आधीच तुम्हाला सांगितलं की काही डाऊट असेल किंवा इतर तुम्हाला वाटत असेल की काही वेगळं करायला पाहिजे तर त्याच्याबद्दल मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. यापूर्वीचा स्टडी प्लॅन मला व्हिडिओ पाहिला नसेल, किंवा कालचा म्हणजे 2 दिवसापूर्वी जो अपलोड केलेला व्हिडिओ आहे की कुठल्या चुका तुम्ही नाही करायला पाहिजे अभ्यास करताना पण आणि पेपर सोडवताना पण, तर तो पण व्हिडिओ पहा. जवळपास 20,000च्या आसपास तो व्हिडिओ गेलेला आहे 1-2 दिवसामध्ये, तर तो जर पाहिला नसेल तर तो पण पहा, त्याचा पण तुम्हाला फायदा होईल. आणि या प्लॅनसाठी आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा. आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी, असेच नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी, आणि तुमचे खूप सगळे प्रश्न जे डाऊट तुमच्या डोक्यात असतात त्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आत्तापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ऑलरेडी केलं म्हणजे ऑलरेडी तुम्ही पाहताय चॅनल, पण केलेलं नाही आहे तरी करा, किंवा तुम्ही नव्याने पहिल्यांदाच व्हिडिओ पाहताय तरी पण चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.